आघाडी बनवून महाराष्ट्राला पिछाडीवर नेणाऱ्यांना रोखा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे आवाहन. महाराष्ट्रात डबल इंजिनच्या सरकारने उत्तम काम केले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विकास धर्तीवर अवतरला आहे, तर विरोधक आघाडी बनवून सर्व प्रकल्प रोखण्याचे तसेच महाराष्ट्राला पिछाडीवर नेण्याचे काम करत आहेत. तेव्हा येत्या 20 तारखेला यांना रोखण्याचे काम करून जनतेने कायमचे घरी बसवावे असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री जगत प्रसाद जे.पी. नड्डा यांनी केले. ठाण्यातील MH हायस्कूल येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या विशेष सभेत जे.पी. नड्डा यांनी ठाणे शहर विधानसभा क्षेत्रातील उच्च शिक्षित व उद्यमी व्यावसायिकांना संबोधित केले. या प्रसंगी खासदार नरेश मस्के, ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार संजय केळकर, ओवळा माजिवड्याचे उमेदवार प्रताप सरनाईक, ॲडव्होकेट निरंजन डावखरे, भाजप प्रदेश महामंत्री माधवी नाईक, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, माजी उपमहापौर ॲडव्होकेट सुभाष काळे, रिपाई, भास्कर वाघमारे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. गुरु नानक जयंतीचे औचित्य साधून जे.पी. नड्डा यांनी ठाण्यातील गुरुद्वारामध्ये दर्शन घेतले. त्यानंतर विशेष सभेला उपस्थिती दर्शवत ठाणेकरांच्या माध्यमातून महाराष्ट्राशी संवाद साधला. आधी राजकारण म्हटले की घराणेशाही, तुष्टीकरण होते, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या वाटेवर चालून राजकारणाची परिभाषा बदलून टाकली आहे. याआधी नेहरूंनी 3 वेळा विजय मिळवला तेव्हा विरोधक कमजोर होते, पण नरेंद्र मोदींनी मजबूत विरोधक असताना तिसऱ्यांदा विजयश्री मिळवली. मोदी यांच्याच नेतृत्वाखाली अनेक राज्यांमध्ये भाजपची सरकारे आल्याचे सांगून जे.पी. नड्डा यांनी हे तुष्टीकरणाचे राजकारण करून समाजात फूट पाडतात. या उलट मोदींच्या नेतृत्वावर जगातील देशांनाही अभिमान वाटतो. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात जग आमच्या सहमतीची आदर करतो. भारताकडे बघण्याचा त्यांचा जगाचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. तर दुसरीकडे विरोधक NDA व मोदींचा विरोध करताना आता देशाचाही विरोध करू लागल्याचे नड्डा म्हणाले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. सत्ता आली तर मशिदीवरील भोंगे 48 तासात उतरवेन, राज ठाकरे. मनसे हा एकमेव पक्ष आहे की नागरिकांना भुलवणारी आश्वासने देण्याऐवजी आम्ही काय कामे करणार आणि कशी करणार ते सांगितले आहे. मशिदीवरील भोंगे काढले पाहिजे यात दुमत नाही असे सांगत आमची सत्ता आली तर 48 तासात मशिदीवरील भोंगे उतरवून सर्वांना वटणीवर आणू असे विधान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शुक्रवारी जाहीर सभेत बोलताना केले. मतांचा अपमान झाला असून त्याचा बदला घेण्याची वेळ आता आली आहे असेही ते म्हणाले. मनसेचे ठाणे शहरातील उमेदवार अविनाश जाधव, ओवळा माजिवडा उमेदवार संदीप पाचंगे, कळवा मुंब्रातील उमेदवार सुशांत सूर्यराव, कल्याण ग्रामीणचे उमेदवार प्रमोद पाटील, कल्याण पश्चिमेतील उमेदवार उल्हास भोईर यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांनी शुक्रवारी 3 ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. सगळ्या स्वतःच्या सोयीनुसार धर्माच्या गोष्टी सुरू आहेत. हिजाब आणि व्याज घेऊन नेऊ असे कुराणमध्ये लिहिले आहे. मग लाऊडस्पीकरचा कुराणमध्ये उल्लेख आहे का, अशी विचारणा करत प्रत्येकाने आपला धर्म घरातील उंबरठ्याच्या आत ठेवावा असा पुनरुच्चार त्यांनी केला. दुसऱ्यांना त्रास देणे हा असा कुठला धर्म आहे अशी विचारणा करत लाऊडस्पीकर लावण्यापेक्षा अलार्म लावा असा सल्लाही त्यांनी दिला. गेले अनेक वर्ष त्याच विषयांवर निवडणुका लढवल्या जात आहेत. गेले 50 वर्ष शिक्षण, आरोग्य, पाणी अशा मूलभूत गरजा आजही संपलेल्या नसून याच विषयांवर आजही निवडणुका लढवल्या जात आहेत. त्यामुळे येथील तरुणांना नवीन सुचणार कसे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विकास, नागरी समस्यांच्या विषयांवर कोणीही आमदार खासदारांना प्रश्न विचारत नाही. निवडणुका आल्या की आपणही त्यांचे गुलाम असल्यासारखे मतदान करतो. निवडणुका म्हणजे आता खेळ होऊन बसलाय असेही ते म्हणाले. 5 वर्षात एकदा मनसेला नाशिकची सत्ता मिळाली. त्याचवेळी 5 वर्षाच्या आत सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या. मनसे हा एकमेव
पक्ष आहे की नागरिकांना भुलवणारी आश्वासने देण्याऐवजी आम्ही काय कामे करणार आणि कशी करणार ते सांगितले आहे. मागील 5 वर्षाच्या काळात महाराष्ट्रात सुरू असलेला राजकीय तमाशा आपण पाहिला आहे. या लोकांनी करून ठेवलेल्या चिखलातून महाराष्ट्राला आपणास बाहेर काढायचे आहे, असे आवाहनही त्यांनी केले. मुख्यमंत्री पदाचा मोह. मी प्रामाणिकपणे माझं काम करत आहे. मला कुठल्याही खुर्चीचा मोह नाही. मुख्यमंत्रीपदाची माळ गळ्यात पडावी असाही मोह नाही, असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणतात की मी प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांची मंदिरं बांधणार आहे. पण आपल्याला मंदिर नको तर विद्यामंदिर आणि गड किल्ले बनवायचे आहे. कारण विद्यामंदिराची कमतरता आहे आणि गड किल्ले हे पुढच्या पिढीला दाखवायचे आहे, अशी टीकाही त्यांनी केली. नाही व्यक्तीवरती आणले तर बघा मला, हा काही धार्मिक विषय नाहीये, हा लोकांना त्रास होतोय. सणासुदीच्या काळामध्ये मी समजू शकतो, 10 दिवस 12 दिवस की आपण समजू शकतो. आपल्याही धर्मामध्ये असतात गोष्टी, त्यांच्याही धर्मामध्ये असतात गोष्टी, त्या गोष्टी आपण समजू शकतो. पण 365 दिवस 24 तास आपलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत ह्यांच्या कॉन्सर्ट ऐकायचे आम्ही. प्रत्येकाने आपापला धर्म आपल्या घरामध्ये ठेवला पाहिजे, उंबरठ्याच्या बाहेर येऊ देता कामा नये. ही कुठची धर्माची व्याख्या मला अजूनपर्यंत कळली नाही. आपल्या घरामध्ये देवारा असतो, आपण जातो, सकाळी पूजा करतो, नमस्कार करतो, काय निघतो. तुम्हाला तुमची काय प्रार्थना म्हणायची असेल, घरामध्ये बसा, बसा तुमच्या गुडघ्यावरती, करा सगळं वर, म्हणा प्रार्थना. आम्हाला कुठे आक्षेप आहे? तुमच्या जो धर्मामधला विषय असेल, तुमच्या घरामध्ये त्या प्रार्थना म्हणा, काय नमाज पडायचं नमाज पडा. कोणी आक्षेप घेतलाय? कोणी आक्षेप घेणार नाही तुम्हाला. पण सगळे मिळून जेव्हा तुम्ही रस्त्यावरती येणार आणि रस्ते आमचे बंद करून टाकणार, आक्षेप आमचा तिकडे आहे. वर्षानुवर्ष खोळंबलेले प्रश्न आहेत, वर्षानुवर्ष. आमच्याकडे याची उत्तरच सापडत नाही. आज हे सरकार गेलं, ते सरकार आलं, ते सरकार गेलं, हे सरकार आलं. आम्ही 50 वर्ष आम्ही त्याच विषयांवरती निवडणुका लढवतोय. आजही निवडणुका काय चालू आहेत आमच्याकडचे विषय काय आहेत? आम्ही तुम्हाला रस्ते देऊ, आम्ही तुम्हाला पाणी देऊ, आम्ही तुम्हाला वीज देऊ, आम्ही तुम्हाला शिक्षण देऊ, आम्ही तुम्हाला आरोग्य व्यवस्था देऊ. अजून तेच चालू आहे 50 वर्ष झाली तरी. अहो, मूलभूत गरजा जर समजा आमच्या संपल्या नाही, आमच्याकडच्या तरुणांना तरुणींना नवीन स्वप्न कशी दिसतील, आमच्याकडे नवीन शोध कसे लागतील. म्हणजे आता पण म्हटलं होतं मी त्या तुमच्या काय ते दिव्याला, आमच्याकडे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मधला माणूस कोण, त्याची नखं वाढली, अशी वाकडी 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 आतमध्ये जातात आणि तो आपला एकटा फिरत असतो आपल्याकडे. तुझी नखं दाखव, हा बघा नखा घेऊन फिरतो, आपलं नखा घेऊन फिरतोय. रायलेश्वर महादेव मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा. रघुनाथनगर येथील रायलेश्वर महादेव मंदिरात मोठ्या भक्तिभावाने अनेक महिलांनी दिवे लावून दीपोत्सव साजरा केला. माजी नगरसेवक व संस्थापक कैलासवासी वसंत नागवेकर यांनी 35 वर्षापूर्वी हा दीपोत्सव सुरू केला होता. त्याला आता भव्य स्वरूप आले आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव आणि रायलेश्वर महादेव मंदिराचे अध्यक्ष साईनाथ नागवेकर यांनी ही परंपरा सुरू ठेवली आहे. त्यांनी व त्यांच्याबरोबर उपाध्यक्ष आनंद वाईरकर, सचिव देवेंद्र खोत, खजिनदार सुनील वाईरकर, कार्याध्यक्ष बाळकृष्ण हिंदळेकर, उपसचिव संजय वाईरकर, उपखजिनदार सुरेश कदम,
सदस्य मोहन पाटील, सूर्यकांत परब व पुजारी संजय जोशी ही मंडळी ही परंपरा सुरू ठेवली आहे. या दीपोत्सवाला माजी नगरसेवक विकास रेपाळे आणि माजी नगरसेविका नम्रता भोसले या आवर्जून उपस्थिती लावली होती. त्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी परिसरातील बऱ्याच महिला भक्तगण उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते यावेळी 5,500 दिवे मंदिरात लावण्यात आले. तर सुचित्रा पिंगटे यांनी सुंदर अशी रांगोळी काढली होती. यावेळी साईनाथ नागवेकर यांनी रायलेश्वरावर इथल्या महादेवावर भाविकांची श्रद्धा आहे. हे एक जागृत देवस्थान आहे, त्यामुळे महिला येथे दीप लावण्यासाठी भक्तिभावाने येतात. यावर्षी दीपोत्सव केला, त्यापेक्षा भव्य असा दीपोत्सव पुढच्या वर्षी करण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. असं वाटतं आदरणीय आनंद दिघे साहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे मंदिर आहे. माजी नगरसेवक माननीय आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक दिवंगत वसंतरावजी नागवेकर यांनी या मंदिराची स्थापना केली. वर्षानुवर्षे सामाजिक धार्मिक उपक्रम या मंदिरामध्ये या मंडळाच्या वतीने आयोजित केले जातात. दीपोत्सव हा खरोखर बघण्यासारखा असतो आणि आज खऱ्या अर्थानं नागवेकर साहेबांची आठवण येते, कारण नागवेकर साहेब एक असं व्यक्तिमत्व होतं की सगळ्यांना घेऊन जाणार आणि या मंदिराचं जे काही पावित्र्य आहे ओव्हरऑल हे सगळं नागवेकर साहेबांमुळे या ठिकाणी ते जपून राहिलं आणि हे मंदिर अतिशय सुंदर, सुबक आणि अतिशय स्वच्छ अशा मंदिरांपैकी ठाण्यातल्या एक नावाजलेल्या मंदिरांपैकी आहे. या दीपोत्सवामध्ये लावलेल्या दिव्यांमध्ये जो प्रकाशमय झाला आहे, तसंच सर्व माझ्या विभागातील नागरिकांच्या आयुष्यात देखील त्यांचं जीवन प्रकाशमय हो अशा शुभेच्छा या दीपोत्सवाच्या निमित्ताने देतो. लोकांना आवाहन करायची गरज नाही. मतदान केंद्रावरती जो जाणार आहे त्याला माहिती आहे कोणाला मतदान करायचं आहे, कारण या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व माननीय मुख्यमंत्री साहेब करतात. त्यांनी केलेलं काम, त्यांच्या कामाचा प्रकाश हा सर्व दूर पसरलेला आहे. तो काही नुसता फक्त या मतदारसंघापुरतं नाही, महाराष्ट्राच्या बाहेर सर्व दूर पसरलेला आहे. त्यामुळे लोक जो मतदान केंद्रावर जाणार तो धनुष्यबाणच दाबणार, याच्याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. त्यामुळे लोकांना काही आवाहन करायची गरज नाही. किंबहुना ही निवडणूक ही लोकांनी हातात घेतलेली आहे, साहेबांच्या लाडक्या बहिणींनी हातात घेतली. जिथे जातो तिथे महिला स्वयंस्फूर्तीने त्यांचा प्रचार करतात. त्यामुळे लोकांना काही सांगायची गरज नाही. तुम्ही बघत राहा. 23 तारखेला आज हा दीपोत्सवाच्या निमित्ताने जशी दिवाळी झाली तशी देव दिवाळी ही मोठ्या प्रमाणात 23 तारखेला साजरी होईल. श्री रायलेश्वर सेवा मंडळ माजी नगरसेवक कैलासवासी वसंत नागवेकर त्यांचा मी मुलगा साईनाथ वसंत नागवेकर, बरोबर. हे त्यांनी परंपरा 35 वर्षापासून चालू केली, बरोबर. आम्हाला खंत आहे की बाबा 2 वर्ष ते नाही आहे आमच्याबरोबर, त्यांची आम्हाला कमी वाटते, पण ना तसाच याच्यानी आम्ही साजरा करतोय. काय तेच मी तुम्हाला सांगितलं, 35 वर्षापासून हे एक मंदिर एक जागृत देवस्थान आहे, बरोबर. त्यासाठी सर्वांना एक भावना आहे, बरोबर. आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे, म्हणजे शंकरांनी त्रिपुरासूरचा वध केलाय, बरोबर. आणि ते पण रायलेश्वरावरती येऊन एक पंटी लावणं ते त्यांच्यासाठी सौभाग्य आहे. त्यासाठी एवढे जण ना भाविक एवढ्या पंट्या लागतात, हे सर्व म्हणजे एक श्रद्धा आहे रायलेश्वरावरती. आणि आम्ही केवळ एक सेवक आहोत, बस. किती हजार पंट्या लावतो तुम्ही? आता यार आम्ही 5,500 पंट्या लावल्या आहेत, बरोबर. आता ते पुढच्या वर्षी अजून वाढेल, ते अजून वाढू शकतो, बरोबर. आव्हान म्हणजे आता देवाचं हे देवाचं ते कोणाला आव्हान नाही करू शकत. केवळ एक आहे बाबा, 20 तारखेला इलेक्शन आहे. सर्वांनी माझे जे भाविक आहे, जे शंकराचे ह्याला आलंय आमच्या रायलेश्वर मंडळाकडून ना, सर्वांना आव्हान आहे की बाबा 20 तारखेला जाऊन एक सकाळी मतदान करा आणि मग सुट्टी मनवा, चालेल. माझं नाव देवेंद्र खोत. मी या मंडळात सेक्रेटरी म्हणून काम करतो. गेली 35 वर्षापासून आमचा हा प्रोग्राम चालू आहे. स्वर्गीय वसंत नागवेकर साहेब यांनी जे आम्हाला शिकवलेलं आहे त्याच आम्ही त्यांच्या रूढी जोपासण्याचा इथे प्रयत्न करतोय. आणि सगळं मी हजारो भाविक इथे येतात आमच्या इथे. रात्री 11 ते 12 वाजेनंतर प्रोग्राम चालू असतो. आता याच्यानंतर आम्ही फटाक्यांची आतिषबाजी आहे लहान मुलांना देतो, ते करून आम्ही हा सण साजरा करतो. नक्कीच वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. 5 वर्षात 3,000 कोटींचा निधी देणार, अजित पवारांचे मुंबऱ्यात आश्वासन.
राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी पक्ष आणि महायुती वचनबद्ध असून पक्षाने विधानसभा निवडणुकीत 10% अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना उमेदवारी दिली असून शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर पक्ष चालणारा असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत दिली. कळवा मुंब्रा विधानसभेचे महायुतीचे उमेदवार नजीम मुल्ला यांच्या प्रचारासाठी मेक औद्योगिक वसाहतीसमोर आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना त्यांनी आतापर्यंत अल्पसंख्याकांसाठी केलेल्या आणि करणार असलेल्या कामांची तसेच विविध योजनांसाठी दिलेल्या आणि देण्यात येणाऱ्या निधीची माहिती दिली. कळवा मुंब्र्यातून तोरण हटवण्याचा तसेच अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांच्या समुपदेशनासाठी केंद्र उभारण्याचा, पाणी वाढवण्याचा आणि रुग्णालयांमधील सुविधांसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याचा वादा त्यांनी यावेळी केला. मागील 3 महिन्यात मुंब्रा कळव्याच्या विकासासाठी मंडळांनी 5 वर्षात 3,000 कोटींचा निधी देणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. दरम्यान माजी नगरसेवक राजन खिणे तसेच इतरांनी विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड विविध प्रकारचे आरोप करून टीका केली. अजित पवार यांचे भाषण सुरू असताना अजाण झाल्याने पवार यांनी काही वेळासाठी भाषण थांबवले. त्यानंतर परदेश जाने के लिए मदद करते हैं, आप शेड्यूल ट्राइब के लिए मदद करते हैं, ओबीसी के लिए मदद करते हैं, आप ओपन कैटेगरी के लिए मदद करते हैं, आप सभी को मदद करते हैं, लेकिन हमारी माइनॉरिटी के लिए हम मदद आज तक कोई भी गवर्नमेंट ने नहीं की. यह सुनने के बाद मैंने अपने माइनॉरिटी के बच्चों को, गरीब माइनॉरिटी के बच्चों को फॉरेन जाने के लिए उनकी ज्यादा उन्होंने स्टडी करनी चाहिए, अच्छी तरह से उन्होंने आगे जाना चाहिए. इसीलिए हर बच्चे के पीछे हर साल 40 लाख रुपए उसको प्रदेश जाने के लिए हमने शिष्यवृत्ति दी है. इसके लिए इस साल मैंने 10 करोड़ 80 लाख रुपए इतना निधि मैंने बजट में तरतूद किया. मैं आपको भरोसा दिलाता हूँ, मैं आपको वादा करता हूँ, और भी बच्चे जाना चाहते हैं और ये हम और भी जो अर्थसंकल्पीय तरतूद है वो और भी बढ़ाने का हमारा इरादा है. मेरा इतना ही कहना है कि सभी बच्चों ने पढ़ना चाहिए, आगे जाना चाहिए, गरीब बच्चों को मदद होनी चाहिए और ऐसा काम हम सब कर रहे हैं. अल्पसंख्यक डिपार्टमेंट के लिए मैंने 5,180 करोड़ के रुपए स्वीकृत किए गए हैं, जिससे अल्पसंख्यक के विकास संबंध कार्यक्रम संचालित किए जा रहे हैं. हमने डॉक्टर जाकिर हुसैन मदरसा आधुनिकीकरण योजना के अनुदान, पहले वो अनुदान 2 लाख रुपए था, वो हमने बढ़ाकर 10 लाख रुपए तक किया गया है. इसके लिए दिसंबर 23 में सरकारी निर्णय जारी किया गया है. महिला आर्थिक विकास महामंडल के माध्यम से 15 जिलों में अल्पसंख्यक महिलाओं के लिए 2,800 नए बचत समूह के गठन का निर्णय हमने लिया है. इन बचत समूह के जरिए महिलाओं को उद्यमिता और व्यवसायिकता के लिए प्रोत्साहित किया जा रहा है. महिला बचत समूह के लिए कर्ज पर लगाई गई कठोर शर्तें हटा दी गई है. अब कर्ज के लिए बचत समूह को कोई जमानत नहीं देनी होगी. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नति अभियान और राष्ट्रीय शहरी आजीविका मिशन के तहत से समूह का पंजीकरण जरूर नहीं है. अल्पसंख्यक क्षेत्रों में मदरसाओं को निर्बंध बिजली आपूर्ति और ऊर्जा माध्यम से बिजली व्यवस्था और बिजली माफी की योजना लागू की जा रही है. मैंने उसमें पहले प्रारंभिक परीक्षण के लिए अपना नासिक में जो मालेगांव है, नासिक में